आणि आता आपण ऑपरेशन सिंदूरबद्दल काही बातम्या बघूया। पाकिस्तानसोबतच्या तणावानंतर सीमावर्ती भागामध्ये बीएसएफ अलर्ट मोडवर आहे। बीएसएफ मध्ये 20,000 जवान भरती करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव, सीमा रेषेवर जास्तीत जास्त बंकर उभारण्याचा आणि अँटी ड्रोन सिस्टीम मजबूत करण्याचा देखील निर्णय। ऑपरेशन सिंदूर विरोधामध्ये पोस्ट करणाऱ्या केरळमधल्या तरुणाला अटक। तरुणाची महाराष्ट्र एटीएस कडून चौकशी सुरू आहे। एनआयए कडून देखील चौकशी होण्याची शक्यता आहे। तरुणाचे माओवादी संघटनेचे संबंध असल्याचाही आरोप होत आहे। पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफची भारताला पोकळ धमकी। पाकचा पाणीपुरवठा बंद करण्याचा विचार केला तर भारताला उत्तर देऊ। पाक सैन्याला संबोधित करताना शहबाज शरीफ बरळलेला आहे आणि पाकचे सैनिक शौर्य बलिदानाच्या बळावर पाणी हक्क मिळवून देतील असाही त्यानं दावा केलाय। दहशतवादासाठी तुमच्या जमिनीचा वापर नकोय, हाच पाकला संदेश। सीमेपलीकडून कोणताही हल्ला झाला तर ऍक्ट ऑफ वॉर समजला जाईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा हा पाकला इशारा आहे। मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं। मैं मानता हूं कि पाकिस्तान के एटमी हथियारों को आईएईए इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए। मैं ये कहना चाहूंगा और साफ तौर पर कहना चाहूंगा। पंजाबमधील 5 जिल्ह्यात अजूनही रेड अलर्ट, तर पठाणकोट, अमृतसर, गुरदासपूर, फिरोजपूर आणि फासिकाल यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रात्री 8 नंतर लाईट बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत। जम्मूमधील शाळा आजपासून पुन्हा सुरू। 8 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्यात। भारत पाक तणावाचा उत्तराखंड चारधाम यात्रेवर परिणाम। यात्रेकरूंची संख्या 31% घटलेली आहे। 30 एप्रिल ते 13 मे पर्यंत 6,62,446 यात्रेकरू दाखल झालेत आणि गेल्या वर्षी याच काळात 9,61,302 यात्रेकरू दाखल झालेले होते। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सोलापूरमध्ये कारवर जोशपूर्ण डेकोरेशन करण्यात आलंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारत सैन्याचं कौतुक केलंय।